अमोल स्वतःच्या हिश्श्याची संपत्ती विकून अमेरिकेला निघून गेला आणि रमेशच्या हिश्श्यामध्ये घर आलं. रमेश घराबाहेर बसून चप्पल शिवत स्वतःचा आणि आपल्या मुलींचा उदरनिर्वाह करू लागला. अमोल तिकडे अमेरिकेत हळूहळू श्रीमंत झाला. अनेक वर्षांनी जेव्हा तो भारतात परत आला तेव्हा त्याची पत्नी स्वाती त्याला म्हणाली, रमेशचं घर आता बाजाराच्या अगदी मध्यभागी आलं आहे. जर ते घर आपल्या ताब्यात आलं तर तिथे मोठा कारखाना उभा करता येईल. स्वातीचं बोलणं ऐकताच अमोलच्या मनात पुन्हा लोभ जागा झाला. तो म्हणाला, त्या घरामध्ये अजूनही माझा हिस्सा आहे. मला ते घर कोणत्याही परिस्थितीत परत मिळवायचं आहे. पण रमेशने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे अमोलने पैशाच्या जोरावर न्यायालयात खटला दाखल केला. पैशाच्या बळावर त्यानं निकाल आपल्या बाजूनं वळवला आणि रमेशला त्याच्या मुलींसह घराबाहेर काढलं. त्यानंतर त्या जागेवरती मोठा कारखाना उभारला. दुसऱ्या दिवशी कारखान्याची पाहणी करण्यासाठी अमोल तिथे गेला. पण तिथे त्याच्या पायाखालची जमीन सरकणार होती. काही वर्षांपूर्वी एके दिवशी अमोल त्याच्या मित्रासोबत थंड पेय पीत बसला होता. तो विचारात हरवलेला दिसत होता. मित्रानं विचारलं, काय रे, एवढा कसला विचार करतोयस? अमोल म्हणाला, अरे मला चांगलं ड्रायव्हिंग येतं, पण इथे भाड्याची टॅक्सी चालवून काहीच हातात राहत नाही. जर अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली तर आयुष्यच बदलून जाईल. मित्र म्हणाला, मग जा ना अमेरिकेला. अमोल हसला. जाणं इतकं सोपं असतं का? विजा, तिकीट, खर्च, एवढे पैसे कुठून आणू? मित्राने ग्लास टेबलवर ठेवला आणि म्हणाला, तुझ्या वडिलांचं दुकान आहे ना, ते कधी कामी येणार, ते विक. अमोल म्हणाला, पण माझा धाकटा भाऊ रमेश त्यात त्याचा हिस्सा मागेल. मित्र म्हणाला, माझं ऐक, दुकान मेन मार्केटमध्ये आहे. त्याची किंमत खूप जास्त आहे, पण घराची किंमत तुलनेनं कमी आहे. असं कर, घर रमेशच्या नावावर करतोय असं त्याला सांग आणि दुकान तुझ्या नावावर करून घे. तुझा भाऊ खूप साधा आहे, तो तुझ्यावरती विश्वास ठेवेल. अशी संधी पुन्हा मिळणार नाही. मित्राचं बोलणं ऐकून अमोलच्या मनात लोभाचं बी पडलं. घरी पोचताच स्वाती पुन्हा तक्रार करू लागली, तू दिवसभर टॅक्सी चालवतोस आणि माझ्या हातात फक्त 200 रुपये ठेवतोस. एवढ्या पैशात घर कसं चालवायचं? अमोल थकलेल्या आवाजात म्हणाला, मी सकाळी 10 वाजता कामाला जातो, रात्री 12 वाजता घरी येतो. त्यातून गाडीच्या मालकाला पैसे द्यावे लागतात. पेट्रोलचा खर्च वेगळा. उरतात ते 200-300 रुपये. पैसे काही झाडाला लागत नाहीत. पण स्वाती शांत बसणारी नव्हती. ती म्हणाली, तुझ्यापेक्षा रमेश बरा. तो चांभाराचं काम करतो, पण चांगले पैसे कमावतो. अमोलच्या डोक्यात इस्टेट एजंटने सांगितलेली दुकानाची किंमत फिरत होती. तो म्हणाला, माहितीये त्या दुकानाची किंमत किती आहे? 75 लाख रुपये. हे ऐकताच स्वातीचे डोळे मोठे झाले. एवढं महाग? मग ते अजून विकलं का नाही? विका ना. अमोल तिच्याजवळ बसला आणि हळू आवाजात म्हणाला, मी तुला माझा प्लॅन सांगतो. अमोल तिच्याजवळ बसला. मी रमेशला सांगणार आहे की दुकान आणि घर दोन्हींची किंमत सारखीच आहे. दुकान माझ्या नावावर करून घेईन आणि बदल्यात घर त्याच्याकडे राहू देईन. पण घर पूर्णपणे त्याच्या नावावर कधीच करणार नाही. एकदा दुकान माझ्या नावावर झालं की ते विकून मी अमेरिकेला जाईन. तिथे डॉलरमध्ये कमवेन आणि तुला भरपूर पैसे पाठवेन. स्वाती थोडी घाबरत म्हणाली, पण घर त्याच्या नावावर केलंस तर तो आपल्याला बाहेर काढेल. अमोल हसत म्हणाला, तू तुझ्या माहेरी जा. मी अमेरिकेतून पैसे पाठवायला लागलो की तू भाड्याचं घर घे. नंतर स्वतःचं घरसुद्धा बांधता येईल. लोभी स्वाती लगेच तयार झाली. दुसऱ्या दिवशी रात्री जेवण झाल्यावरती अमोल रमेशकडे गेला. रमेश दिवसभर दुकानात काम करून दमला होता. तरीही मोठ्या भावाचा मान ठेवत तो हॉलमध्ये बसला. अमोल म्हणाला, रमेश, बाबांचं दुकान आपल्या दोघांचं आहे, पण फायदा फक्त तुलाच होतो. मला आता पैशांची खूप गरज आहे, म्हणून मला दुकान विकायचं आहे. हे ऐकताच रमेशच्या चेहऱ्यावरती चिंता उमटली. दादा, तिथे माझे सगळे जुने ग्राहक आहेत. दुकान गेलं तर माझं सगळं काम संपेल. अमोल म्हणाला, माझ्याकडे एक उपाय आहे.
हे घर तू ठेव, दुकान माझ्या नावावर कर. मला अमेरिकेला जायचं आहे. मी तिथे जाऊन मोठे पैसे कमवेन. नंतर हे घर पूर्णपणे तुझ्या नावावर करून देईन. भोळा रमेश काही क्षण विचार करत राहिला. त्याला मोठ्या भावावरती पूर्ण विश्वास होता. तो म्हणाला, ठीक आहे दादा, तुला जसं योग्य वाटतं तसं कर. काही दिवसात कागदपत्र तयार झाली. रमेशने दुकान अमोलच्या नावावर केलं. पण अमोलने घर पूर्णपणे रमेशच्या नावावरती केलं नाही. तो म्हणाला, आत्ता वेळ नाही, अमेरिकेला जाण्याची घाई आहे. परत आलो की लगेच घर तुझ्या नावावर करतो. रमेशने त्याच्यावरती विश्वास ठेवला. काही दिवसांनी दुकान विकलं गेलं. मिळालेल्या पैशातून अमोलने विजा, तिकीट आणि इतर खर्च केला. स्वातीला तिच्या माहेरी सोडलं आणि स्वतः अमेरिकेला निघून गेला. सुरुवातीचे काही महिने त्याला खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. नोकरी मिळत नव्हती. अनेक दिवस तो चिंतेत होता. शेवटी मोठ्या प्रयत्नांनी त्याला ड्रायव्हरची नोकरी मिळाली. पण त्याला अपेक्षेइतका पगार मिळत नव्हता. तरीही तो काटकसर करून जे काही वाचायचं ते भारतात स्वातीकडे पाठवत होता. पहिल्यांदा जेव्हा तिच्या खात्यात 70-80 हजार रुपये आले तेव्हा ती खूप खुश झाली. पण पैसे साठवण्याऐवजी तिने उधळपट्टी सुरू केली. ती माहेरीच राहत होती. ब्रँडेड कपडे, महागडे पदार्थ, ऑनलाईन खरेदी, पिझ्झा, बर्गर, सौंदर्य प्रसाधने. पैसा जणू पाण्यासारखा वाहू लागला. तिला वाटत होतं की अमोल आयुष्यभर असेच पैसे पाठवत राहणार आहे. दुसरीकडे रमेशने घराबाहेर छोटंसं टेबल टाकलं आणि पुन्हा चप्पल शिवायला सुरुवात केली. दुकान गेल्यामुळे त्याचे जुने ग्राहक तुटले होते. घरात आर्थिक संकट आलं. अनेकदा मुलींना भाकरी आणि चटणी खाऊन झोपावं लागायचं. पण सावित्रीने कधीही नवऱ्याला दोष दिला नाही. उलट ती त्याला धीर देत म्हणायची, देव आपल्या आवडत्या माणसांची परीक्षा घेतो, ही वेळही निघून जाईल. रमेश डोळ्यात पाणी आणून म्हणायचा, मी पुन्हा शून्यावर आलो आहे. सावित्री त्याचा हात हातात घ्यायची आणि म्हणायची, तू एकटा नाहीस, मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत आहे. सावित्रीचं बोलणं ऐकून रमेशच्या चेहऱ्यावरती थोडंसं हसू आलं. काही दिवसांनी सावित्रीने तिच्या हातातील सोन्याची अंगठी काढून रमेशच्या हातावर ठेवली. तीच अंगठी जी रमेशने लग्नाच्या पहिल्या रात्री तिला प्रेमाची भेट म्हणून दिली होती. रमेश आश्चर्यानं तिच्याकडे पाहत म्हणाला, ही अंगठी? मी स्वतः तुला सांगितलं होतं की परिस्थिती कितीही वाईट असली तरी ही अंगठी कधी काढू नकोस. सावित्री हसत म्हणाली, आज भावना जपण्यापेक्षा भविष्य घडवणं महत्त्वाचं आहे. ही अंगठी विका, त्या पैशातून नवीन जोडे तयार करा, दुकानदारांना दाखवा, कदाचित नवीन काम मिळेल. परिस्थिती सुधारली की मला याहून सुंदर अंगठी पुन्हा करून द्याल. रमेशच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानं कधी कल्पनाही केली नव्हती की पत्नीला दिलेली अंगठी विकण्याची वेळ त्याच्यावरती येईल. दुसऱ्या दिवशी त्यानं अंगठी विकली आणि त्या पैशातून चांबडं, सोल, दोरे आणि इतर साहित्य आणलं. दिवस रात्र मेहनत करून त्यानं काही जोडे तयार केले. ते जोडे घेऊन तो बाजारातील एका मोठ्या दुकानदाराकडे गेला. दुकानदाराने जोडे हातात घेऊन नीट पाहिले. शिवण मजबूत होती, डिझाईन सुंदर होती आणि दर्जाही उत्तम होता. तो लगेच म्हणाला, हे सगळे जोडे मी घेतो. काही दिवसात ते सर्व जोडे विकले गेले. ग्राहकांनी त्या जोड्यांचं खूप कौतुक केलं. दुकानदार पुन्हा रमेशकडे आला आणि म्हणाला, मला 100 जोडे बनवून दे. रमेश संकोचून म्हणाला, माझ्याकडे साहित्य खरेदी करण्याइतके पैसे नाहीत. दुकानदार हसला आणि म्हणाला, ही घे आगाऊ रक्कम, मला तुझ्या प्रामाणिकपणावरती विश्वास आहे. रमेशने रात्रंदिवस मेहनत करून 100 जोड तयार केले. दुकानदाराने ते दुकानात ठेवताच 3 दिवसात सर्व जोडे विकले गेले. त्यानंतर महिन्याला शेकडो जोड्यांच्या ऑर्डर येऊ लागल्या. सावित्रीही घरातील काम आटोपल्यानंतर त्याच्या शेजारी बसून जोडे बनवायला मदत करू लागली. दोघांनी मिळून दिवस रात्र कष्ट केले. काही महिन्यात त्यांची घराची दुरुस्ती केली. नंतर वर 2 खोल्या बांधल्या आणि 2 कामगार ठेवले. हळूहळू रमेशचा छोटा व्यवसाय मोठा होऊ लागला. शहरातील अनेक दुकानदार त्यांच्याकडून जोडे बनवून घेऊ लागले. दुसरीकडे अमेरिकेत अमोल दिवस रात्र 2 नोकऱ्या करू लागला. सकाळी ड्रायव्हिंग आणि संध्याकाळी दुसऱ्या कंपनीत काम. झोप पूर्ण होत नव्हती.
पण स्वातीच्या सांगण्यावरून तो अजून जास्त पैसे कमावण्यासाठी स्वतःला झोकून देत होता. ज्या कंपनीत तो रात्री काम करायचा त्या मालकाची मुलगी अतिशय उद्धट होती. ती अमोलला नोकर नव्हे तर गुलामच समजत होती. कधी बूट पॉलिश करायला लावायची, कधी शॉपिंगच्या पिशव्या उचलायला लावायची, तर कधी मुद्दाम त्याचा अपमान करायची. एके दिवशी तिने मर्यादाच ओलांडली. मॉलमधून बाहेर पडल्यावरती ती म्हणाली, सगळं सामान गाडीत ठेव, आज गाडी मी चालवणार, तू माझ्या गाडीच्या मागे धावत धावत घरी ये. हे ऐकून अमोल हादरला. तो नम्रपणे म्हणाला, मॅडम, मी मेहनत करायला तयार आहे, पण माझा अपमान करू नका. ती उपहासानं हसली आणि म्हणाली, माझे बूट पॉलिश कर, त्यासाठी तुला $20 देईन. इतके पैसे ऐकताच अमोलचा लोभ पुन्हा जागा झाला. त्यानं स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवला आणि तिचे बूट पॉलिश केले. ती हसत म्हणाली, मला माहीत होतं, पैशासाठी तुम्ही काहीही कराल. अमोलने खोटं सांगितलं. माझी पत्नी भारतात खूप आजारी आहे, तिच्या उपचारांसाठी मला पैशांची गरज आहे. ती म्हणाली, ठीक आहे, मी तुझी मदत करेन. अमोल अजून जास्त मेहनत करू लागला, पण त्याला कल्पनाही नव्हती की काही दिवसातच त्याच्या आयुष्यात अशी घटना घडणार होती जी त्याचं नशीब कायमचं बदलून टाकणार होती. अमोल दिवस रात्र मेहनत करत होता. सकाळी ड्रायव्हिंग, संध्याकाळी दुसरी नोकरी. त्यामुळे त्याची झोप पूर्ण होत नव्हती. एके दिवशी रात्री तो मालकाच्या मुलीला घेऊन शॉपिंगसाठी गेला होता. ती दिवसभर त्याला इकडून तिकडे फिरवत होती. थकलेला अमोल गाडीमध्ये बसला आणि नकळत पेट्टी सिगारेट खाली टाकली. काही वेळातच गाडीच्या आत धूर भरू लागला. मालकाच्या मुलीचं लक्षच गेलं नाही. अचानक आग भडकली. ती घाबरून ओरडू लागली. अमोलने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गाडीचा दरवाजा उघडला आणि तिला बाहेर ओढून सुरक्षित ठिकाणी आणलं. काही क्षणातच संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ही घटना पाहून तिचे वडील भारावून गेले. ते अमोलजवळ आले आणि म्हणाले, आज तू माझ्या मुलीचा जीव वाचवलास, मी हे उपकार कधीही विसरणार नाही. दुसऱ्याच दिवशी त्यांनी अमोलला त्यांच्या कारखान्यात चांगल्या पगाराची नोकरी दिली. आता त्याचा पगार अनेक पटींनी वाढला होता. अमोल प्रत्येक महिन्याला जवळजवळ $1,00,000 भारतात स्वातीकडे पाठवू लागला. पण स्वातीने मात्र $1 साठवला नाही. महागडे कपडे, दागिने, हॉटेलमध्ये जेवण, ऑनलाईन शॉपिंग, AC, मोबाईल, चैनीच्या वस्तू, पैसा पाण्यासारखा वाहू लागला. तिला वाटत होतं की हा पैसा कधीच संपणार नाही. दुसरीकडे रमेश आणि सावित्री दिवस रात्र मेहनत करत होते. त्यांच्या जोड्यांची मागणी वाढतच होती. त्यांनी आणखी काही कामगार ठेवले. छोट्या घराचं रूपांतर 2 मजली इमारतीत झालं. परिसरात त्यांचं नाव होऊ लागलं. अनेक दुकानदार फक्त रमेशकडूनच जोडे बनवून घेत होते. 5 वर्ष अशीच निघून गेली. अखेर अमोल भारतात परत आला. त्याच्या मनात एकच विचार होता, स्वातीने नक्कीच लाखो रुपये साठवले असतील. पण घरी आल्यावरती स्वातीचं पहिलंच वाक्य होतं, तू पाठवलेले पैसे कुठे पुरले? महागाई किती वाढली आहे माहिती आहे ना? हे ऐकताच अमोलचा चेहरा पडला. तो संतापून म्हणाला, मी 5 वर्ष दिवस रात्र कष्ट करून तुला महिन्याला $1,00,000 पाठवत होतो. एकदाही विचार केला नाहीस की भविष्यासाठी काहीतरी साठवावं? स्वाती उलट म्हणाली, माझी काय चूक, खर्चच इतका होता. अमोल निराश होऊन बसला. त्याच्याकडे ना बचत होती ना स्वतःचं घर. तेवढ्यात स्वाती म्हणाली, रमेशचं घर अजूनही पूर्ण त्याच्या नावावर नाही. त्यावर तुझाही हिस्सा आहे. ते घर घे. त्या जागेची किंमत आता कोट्यावधी झाली आहे. लोभाने पुन्हा अमोलच्या मनावरती ताबा मिळवला. दुसऱ्याच दिवशी तो रमेशकडे गेला. रमेशने मोठ्या आनंदाने भावाला मिठी मारली. त्याचं सुंदर घर, वाढलेला व्यवसाय, सुखी संसार पाहून अमोलच्या मनामध्ये मत्सर निर्माण झाला. तो म्हणाला, तू माझ्या पैशावर ऐश करतो आहेस, या घरात माझाही हिस्सा आहे. रमेश शांतपणे म्हणाला, दादा, दुकान तू घेतलं होतंस, बदल्यात हे घर मला दिलं होतंस. तू म्हणाला होतास की परत आल्यावरती पूर्ण घर माझ्या नावावर करशील. पण अमोल सगळं नाकारत म्हणाला, मी असं कधीच बोललो नाही. मला माझा हिस्सा हवा, नाहीतर कोर्टात भेट. रमेशला नाईलाजानं
न्यायालयात जावं लागलं. पैशाच्या जोरावर अमोलने खटला जिंकला. रमेशला पत्नी आणि मुलींसह घर सोडावं लागलं. अमोलने ती जागा विकत घेऊन तिथे मोठा कारखाना उभारला. उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी तो कारखान्याची पाहणी करण्यासाठी गेला. पण अचानक कारखान्यातील गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. काही क्षणात आग संपूर्ण कारखान्यात पसरली. लाखो रुपयांची यंत्रसामग्री, माल आणि इमारत जळून खाक झाली. अमोलच्या डोळ्यासमोर त्याचं सगळं स्वप्न राख झालं. कारखाना उभारण्यासाठी त्यानं घेतलेलं कर्ज डोक्यावर होतं. काही दिवसातच तो पुन्हा कंगाल झाला. स्वाती पुन्हा एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहू लागली. तरीही तिच्या तक्रारी थांबल्या नाहीत. ती म्हणाली, पुन्हा अमेरिकेला जा. अमोल शांतपणे म्हणाला, आत्ता माझ्याकडे विकायला काहीच उरलेलं नाही. मी पुन्हा अमेरिकेला जाऊ शकत नाही. आणि अजूनही तुला माझ्याबद्दल तक्रार असेल तर मी तुला घटस्फोट द्यायला तयार आहे. हे ऐकून स्वाती रडू लागली. अमोल म्हणाला, या सगळ्यात बायकोचाही मोठा वाटा असतो. सावित्रीनं प्रत्येक संकटात रमेशची साथ दिली. त्याला धीर दिला, कष्ट केले, देवाचे आभार मानले. म्हणून आज ते सुखी आहेत. पण तू कधी पैसे जपले नाहीस, कधी समाधान मानलं नाहीस. तू नेहमी तक्रारीच केल्यास. लोभानं आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं. दुसरीकडे रमेशने पुन्हा मेहनतीच्या जोरावरती स्वतःचं नवीन घर उभं केलं. त्याचा व्यवसाय आणखी मोठा झाला होता. त्याचं नाव संपूर्ण शहरात आदरानं घेतलं जात होतं. शेवटी सर्वांना एक गोष्ट समजली. प्रामाणिकपणा, कष्ट आणि समाधान यांचं फळ उशिरा मिळालं तरी ते कायमचं सुख देतं. पण लोभ, फसवणूक, उधळपट्टी माणसाला कितीही श्रीमंत बनवली तरी शेवटी सर्व काही हिरावून घेते.